तर शुभ सकाळ सर्वांना. आता आम्ही आहे अयोध्यामध्ये, श्रीराम जन्मभूमी अयोध्या. आणि काल आम्ही रात्री चालतो 1:30 वाजता वगैरे. तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करतोय. विश्वास आहे हा इथं 21 किलोमीटर पळणार आहे. जय श्रीराम. तर किरण इथं 21 किलोमीटर पळणार आहे. रनिंगची सुरुवात करतो आता. तो सकाळचा वॉर्मअप चालू आहे बघा. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. आम्ही जवळजवळ 2 ते 3 तास झोपलेलो आहे दोघं पण. रात्री 1:30 वाजता आलो आणि 5 वाजता उठलोय आणि 2 वाजेपर्यंत काम चालू असं. हां, जय शिवराय, जय श्रीराम. सशक्त भारत, समृद्ध भारत मोहिमेचे आज राज्य 6वे उत्तर प्रदेश श्रीराम जन्मभूमीमध्ये. भेटू आपण 21 किलोमीटर झाल्यानंतर. हो का MS-12ची गाडी आम्हाला फोटो काढून द्यायची. आता तिकडे पळतोय. आता विषय असा आहे, आम्ही आहे आता बघा अयोध्यामध्ये. किरणचा पळतोय आणि माझा विषय काय झाला आहे, मी कुर्ता जो आणलेला तो कुर्ता मी दार्चुलाला विसरून आलो आहे. आणि आता मला नवीन कुर्ता घ्यायचा आहे. मी नवीन कुर्ता शोधतोय, कुठं भेटलं काय. हे बघा आता धर्मपथावरती आपण कुर्ता बघतो मी आणि रूमवर जाऊन झोपणार आहे मी जरा वेळ. तर आत्ता बरोबर 9:30 झालेत आणि अजूनपर्यंत अरे किरण झालं वाटतं. ये उघडच आहे. जय श्रीराम. कम्प्लीट 21 किलोमीटर. जय शिवराय. भेटू आता पुढल्या राज्यामध्ये. एकदाचा पसारा बघा. एवढं डेंजर उन्हाचं पूर्ण आलं ना. हा आत त्या दरवाज्यातनं पळत आला, म्हणजे तिथनं आतमध्ये आला का असं एंट्री मारली का डायरेक्ट मला गरम वाफ लागली. मी मस्त पिके थंड होतो. ही शपथ नाही यार, गार लागतंय. मला बाबा गार लागत होतं. तर चला जरा आराम करणार, आम्ही झोपणार आहे. मग जाऊ आपण दर्शनासाठी. तर माझा कुर्ता घरी विसरलोय मी. आता हा इथं बॉम्बे उचललाय मी. आता आहे तर ॲडजस्ट करून घेऊ. घरनं कुर्ता मी मागवला, आधी कैलास कुर्ता आला. मी कुर्त्याला हात लावला पण कुर्ता माझ्या नशिबात भेटलाच नाही. विचार करा, घरी विसरलेलो मी कुर्ता. नाही आता मस्तपैकी ढगडी पॅन्ट घालू आणि जाऊ. हे मनीष गुप्ता. आपका दुकान का नाम क्या है? अमरीश गारमेंट. अमरीश गारमेंटमध्ये मी आता कुर्ता घेतला आहे आणि नेमका कुर्ता मी विसरलेलो. त्यामुळे बघा कुर्ता आपला पॅक होतोय. भाऊ एकदम चांगले आहेत. जर कोणाला अयोध्येमध्ये येऊन कुर्ता घ्यायचा असेल तर तुमच्याकडनं घेऊ शकता, आहे का नाही? हर चीज मिलेगा. अरे सगळं मिळेल. किड्स, मेन्स, एव्हरीथिंग. ओके. तर चला आता आपण जाऊ आणि दर्शन करू. एवढं रेकॉर्डिंग बंद होतं. तर आम्ही दोघं एकदम खुश आहे, कारण आता मस्तपैकी कुर्ते घातलेत आम्ही. आणि ते रायडिंग जॅकेट टी-शर्टमधनं कंटाळा आता, त्यामुळे आता ओके. आता वाजल्याबरोबर एक आम्ही चाललो आहे राम मंदिरात दर्शनासाठी. तर दर्शन झालं की तुम्हाला भेटतो आम्ही. मग पुढचं नियोजन सांगतो, कारण सगळे नियोजन सेट झाले. म्हणजे गडबड आहे आम्हाला मागं. तर ठीक आहे, आता आम्हाला चालू करायचा पुढचा प्रवास. पायामध्ये असलं भासतं ना खाली, एवढं बॅक करू नये बघा. लय खराब होणार, लय खराब. जय श्रीराम. आपण राम मंदिराच्या दर्शनासाठी लाईनीमध्ये लागलोय. 1 तासभर दर्शनाला लागेल असं सांगितलं. बघा मंदिराचा ध्वज दिसतो का, कसं फडकतोय मस्त. राम मंदिराचा सिक्युरिटी स्टाफ बघा. माहोल बघा कसा माहोल. तर फोन ठेवू, आपण जमा करून टाकू. अजून लाईन आहे का? आणि ही गर्दी बघा मंदिरातली.
भरपूर ऊन आहे, भरपूर गर्दी आहे. आता फोन तिकडे काउंटरला जमा करायला लागतील इकडं आणि मग आपण दर्शनासाठी जाऊ. बरोबर 1:30 आम्ही दर्शन करून बाहेर होतो. मग तुम्हाला भेटतो. विषय काय फोन लॉकरमध्ये ठेवून द्यायचे घामबाग असलं. तर आपलं मंदिराचं दर्शन झालं आहे आणि आता आपण बाहेर चाललो आहे. आणि आता बरोबर 2 वाजले. आंघोळ झाली तर आंघोळ परत 3 झाले आंघोळ. बाबू बेकार गर्दी आणि बेकार ऊन आहे. डायरेक्ट मी तुम्हाला गाडीवरती भेटतो. आता काहीच दाखवत नाही, उशीर झाला आहे आम्हाला. 6 वाजता परत अयोध्येमध्ये यायचं. नाही 8 वाजता 7:30ला परत 7:30ला परत अयोध्येमध्ये यायचं. 100 किलोमीटर लांब जाऊन तुम्हाला सगळं गाडी सांगतो जायचं. कसा आहे कुकार आपल्याला आपल्याला आता उतरावं हां हो. आईच्या आपलं ना भाई मस्त आमरस वगैरे. पण VIP उन्हामध्ये बसलो आम्ही. तुम्ही तोंडाचा अवतार बघू शकता कसं झालंय. एवढं गाणं काम वगैरे झाले. आणि बघा बस आता बागली जिरली हे बघा इथनं मंदिर होतं. जिरली असं वाटतं परत जाऊन डोंगरात राहावं. आता वाजले बरोबर 3 नाही आपल्याला निघायचं 100 किलोमीटर लांब. ओढू का पडायला लागेल का? घे चल लागेल ना. चला गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. आमची एवढी गैरसोय केली ना आम्ही स्वतःच्या हाताने. एवढं काय आवरलं नाही काय नाही, निवांत केलं सगळं. आणि आता एवढी गडबड झाली सगळी. बाहेर एवढी उष्णता आहे. ही आहे सरयू नदी. वा केवढा वाजता राहायचा बघा. इथपर्यंत पाणी असतं वर तिला. पेट्रोल 500च भरू. भैया पेट्रोल है 500 का भर दो. हाँ आता वाजत बरोबर 4ला 5 मिनिटं कमी आणि जवळजवळ आमचं 45 किलोमीटर उरलेलं आहे. हा मित्रांनी त्याच्या पूर्ण शक्ती लावली, तर शरीराची शक्ती लावली तरी त्याला गाडी पळाला. त्याने आम्हाला एकदा ओव्हरटेक केला तर खुश झालोय पोरग. बघा अजून पण तो चालला ते ओव्हरटेकच करायचं फक्त. रिस्की असतो बाबा. जातो पुढे जा काही विषय नाही. आला येतो जवळ येते. तुम्हाला म्हणलं का नाही फार गाडीचं झालं तर दूर काढता येते पोरग. अरे काय गरज आहे काय गप जायचं. हा बघा हाताला जाऊन दे ना. आता फार एकदम टाकीवरती बसलाय तो. टाकीवर बसतो टाकीवर. जाऊ कसं करतो. अरे काय गाडी पळणार आहे का त्याने. बघा आता याला पुढे गेले आम्ही. परत येणार. चला आता आपल्या कलाशनिकावला थोडासा आराम देऊ. तिला उत्तर प्रदेशमध्ये आपण लावून आता घरी जाणार आहे. तर आत्ता आपण UP-मध्ये आहे आणि आत्ता बरोबर 5:30 झाले आणि आपली ऑफिशियली आधी कलाश ट्रिप आता बाईक राईडची ट्रिप संपलेली आहे. तुम्ही बघू शकता 2 गाड्या इथं लावल्यात. त्या विषय असा आहे 2 गाड्या आम्ही UP-मध्येच लावून बसने घरी चाललो आहे. याचं कारण तुम्हीच आम्हाला सांगा. आम्ही या गाड्या UP-मध्ये का लावल्या असतील. कुणी असं गेस करून सांगू शकता कमेंट करून. आता एवढं पुण्यावरनं आम्ही आलो तर ह्या गाड्या UP-मध्ये काय महिनाभर या गाड्या इथंच थांबणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही गाड्या घेणार आहेत. त्याचं कारण तुम्ही मला सांगू शकता का? बघा तुम्ही सांगितलं तर गेस करून सांगा तरी चला. तर एवढंच होतं. आता आपण आधी कलरच्या ट्रिपला बाय बाय करू. गाड्यांना पण बाय बाय करू आणि आपण आता घरी निघू. बाय बाय. तर चला फायनली आता किती वाजले तरी 5:30 झाले बरोबर. आणि आपण आता UP-मधनं बाहेर निघालो आहे. तुम्ही म्हणत असाल यांचं काय चाललं आहे नक्की.
तर जसं मी मागच्या तुम्हाला गडबडीत सांगितलं, तर टू व्हीलर आपल्या मी युपीमध्ये लावल्यात. तुम्ही तुमचं ओळखा आम्ही टू व्हीलर युपीमध्ये का लावले असतील. आणि आता भाऊ गाडीवरती बसलाय आणि आम्ही चाललोय आपल्या बससाठी. म्हणजे आपली बस अयोध्येमध्ये येणार आहे. आपण अयोध्येपासून 100 किलोमीटर पुढं आलो तर परत मागं चाललोय. आणि चला तर बसमध्ये जाऊ आणि मग परवा आपण घरी पोहोचणार. आणि मस्तपैकी वातावरण झालंय. 8 दिवसांनी गाडीमध्ये बसतोय मोठ्या गाडीत, असं जरा असं भारी वाटते. बोला शेटच्या गाडी आपण गाड्या लावल्या सगळ्या आपल्या. आणि आता चाललोय बोला शेटच्या गाडीमध्ये आपण अयोध्येला रिटर्न. तर मस्त वाटते जरा गाडीत बसल्यावर, आराम वाटते पाठीला वगैरे. भाऊ तुला कसं वाटतंय? एकदम मस्त. भाऊ डायरेक्ट गाडीच घेतली हातामध्ये आणि नुसताच वाकडे तिकडे करतोय. का असं करतो तू? गाडी का अशी चालवतो सांग जरा. का तुला मजा वाटते? स्पीडवर हात नको वर घेऊ म्हणजे झालं. होय, हात वर घेऊ नको म्हणजे झालं. बोला अरे 10 किलोमीटर 25 किलोमीटर हो गया. 5 मिनट बोलते कितना हो गया? तू बोलते 51 किलोमीटर था सर वहाँ से बस्ती 5 से अरे बोला भैया, फोर लेन का हाईवे आया ही नहीं अभी तक. आगे ब्रिज है. आप कब से आगे आगे बोल रहे? अंधेरा हो गया, सूरज भी ढक गया अभी. चला गया नीचे वो. लेकिन 4 लेन का हाईवे नहीं आया. अरे मैं गाड़ी चलाने को ऐसे ही बैठ गया ना, वो बोला कि मेरे को 10 मिनट पे हाईवे पर. भाऊ एवढा खुश झाला 4 लेनचा हाईवे म्हणल्यावरती. आता इथं 4 वेळा जाऊ आता काय बोलणार आता. आणि अशा प्रकारे बस आम्हाला सोडली. काय गाडी घेऊन आता डायरेक्ट प्लॅन चेंज झालं. बसने कॅन्सल. आता वेळ निघून जाणार आहे आम्ही. तर थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. आता रोड ट्रिप अजून चालूच आहे आपली. आता तुम्हाला सगळ्या विषय सांगतो कालपासूनचा. काल आता असं किरणचा म्हणला, भाऊ तूच सांग काय विषय. काल रात्री आहे ना, मोठं नाही. काल रात्री अयोध्या देण्यासाठी आम्ही फक्त भात आणि डाळ खाल्ली. सकाळी उठलो, रनिंग केली. हा माझ्या संघ आला वरत, तो हे केला. मी आम्ही सकाळी 2 वाजता रात्री झोपलोय. पहाटे 4:30ला उठलोय. परत आम्ही 9-9:30ला रूममध्ये होतो. 9:30ला रूममध्ये असल्यानंतर आमची गाडी बुक केल्यामुळं आमची पळापळ झाली. गाडी बुक केली, इथं 7:30ला गाडी होती. मग आम्हाला इथनं परत अयोध्येपासून 100 किलोमीटर गाडी लावण्यासाठी जायचं होतं. तर आम्ही अयोध्येचं दर्शन 1 तासामध्ये घेतलं. अयोध्येचं दर्शन घेऊन आम्ही 1 तासात पळापळी करून ह्याला गेलो गाडी लावायला. गाडी लावून परत आलो तर आमची 5 मिनिटासाठी त्या ट्रॅव्हल्सवाल्याने. ट्रॅव्हलचं नाव काय? पुढं काय आलं? बस त्याचं नाव सांगतो 1 मिनिट. तुम्हाला सगळा विषय सांगतो आता काय झालं आमच्यासोबत. राजकल्पना. हां, तर राजकल्पना ट्रॅव्हल्सवाल्याने काय केलं माहिती आहे का, आम्हाला त्या सूर्या हॉटेलपाशी बोलवलं. सूर्या हॉटेलपाशी जायला आम्हाला 15 मिनटं लेट झालेलं होतं. पण 15 मिनटं लेट झाल्यानंतर आम्ही त्यांना फोन करून सांगितलं होतं आम्हाला 20-1 मिनटं लेटच होणार आहे. तर तो म्हणला पुढे या 10 किलोमीटर. आम्ही 20 किलोमीटर पुढे गेलो तरी तो आम्ही पुढं जायचो, तो पुढं जायचा. असं करीत त्याने 20 किलोमीटर पुढे गेलो आणि 2 मिनटाचं अंतर राहिल्यानंतर तो म्हणला अभि नाही गाडी रुका सकते, हम निकल गए. त्यांनी फोन उचलायचे बंद केले. अहो फ्लाईटसुद्धा आहे ना, एअरपोर्टला फ्लाईटसुद्धा 10-15 मिनटं 20 मिनटं लेट करतात. पण हे बसवाल्यांनी आज लई चुकीचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमचं 13,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. 13,600 रुपये. 600. हां, 13,600 रुपये दिलेले होते. ते पण रिटर्न द्यायला त्यांनी हे केलेले आहे. बघू आता त्याच्या गाड्या पुण्यामध्ये लागलेल्याच असतात आणि मी सुद्धा एक ट्रॅव्हलचा धंदा करतो. पण एवढं ह्यानी कट टू कट टायमिंगने नाही चालत. काहीतरी प्रॉब्लेम असतातच. कारण का आम्हाला यायला खूप लेट झालं होतं आणि कालपासून आत्ता आम्ही जेवायला थांबलेले. आज 10 वाजता जेवलो नाही आम्ही. सकाळी पण गडबड झाली आणि आत्ताशी बसलोय. आणि हां हाँ ऑर्डर दे दो, ले लो ना. रोटी कौन सा है? आमचा पोपट झाल्यामुळं आम्ही परत आलो आहे. आणि आता प्लॅन ठरला आहे की इनोवाच घेऊन जायचं आहे. त्यामुळे बघा सगळं सामान घेतलं आहे. सामान आता गाडीत भरलं आहे आपल्या. अरे बघा गाडी सगळी लोड केली आता, मोठी गाडी. आणि मोठ्या गाडीतच चाललो आहे आपण. आणि चंद्रभाग असं सुंदर दिसतोय. रात्रीचं 1 वाजला 1 आणि आम्ही हॉटेल शोधतोय बघा. त्या बसवाल्याच्या गावात त्याच्यानं
अक्का लफडा गेला त्यांनी, मला वाटलं तर गाडीतच झोपून जावं मी तर. चला रूम तर काय आम्हाला भेटलं नाही. आता 2 वार निघाले टोयोटाची इनोवा घेऊन पुण्याला. आता वाजले बरोबर 2:06 झाले बघा. आणि आपलं जायचं 1646 किलोमीटर. आपण एक 20-30 किलोमीटर आलो आणि रात्री 2पर्यंत आम्ही इथल्यातच फिरतो आहे, UPमध्येच फिरतो आहे आम्ही. 300 किलोमीटर आहे का नाही अरे, 300 किलोमीटर आम्ही UPमध्येच फिरलो आहे. 300 किलोमीटर पुढे गेलो असतो, त्या एका बसवाल्यामुळे एवढा सगळा घोटाळा झाला आमचा. बसवाल्याचं तर आता चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, शुभरात्री.